नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्हाला माहिती झालं असेल असं मी कन्सिडर करतो की बार्टी म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर यांच्याकडून MPSCसाठी ऑनलाईन मोफत क्लासेस घेतले जाणार आहेत. तर याविषयी आपण थोडीशी चर्चा करू. ऑफकोर्स विजन ग्रुपचा यांना सपोर्ट असणारच आहे. इवन रिसोर्सच्या जर त्यांच्या काही डिमांड्स असतील तर त्याविषयी सुद्धा नक्कीच सपोर्ट राहणारच आहे. आजचा आपल्या सेशनचा जर अजेंडा बघितला तर याच्यामध्ये बार्टीचा उपक्रम नेमका काय, क्लास कधी सुरू होणार आहे, त्याचे क्लासेस कसे असतील, बार्टीचा MPSCचा क्लास केला तर दुसरा क्लास लावायची गरज आहे का, जो तुमच्या मनामधला एक प्रश्न असू शकतो. ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास करायचा, म्हणजे जर समजा क्लासच करायचा असेल तर मग तो ऑफलाईन करायचा आहे, कुठेतरी क्लासला जायचं आहे अटेंड करायला, की ऑनलाईन करायचा. आणि ऑनलाईन क्लासेस जर आपण करतोय तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा झाला पाहिजे, कारण गोल हे नेहमी आपल्याला लॉंग टर्म टिकल असं ठेवायचं असतं. 2021, 2022 ह्या जर एक्झाम तुमचं टार्गेट असेल तर त्यासाठी तुमचा प्लॅन हा आत्तापासून बनला पाहिजे. तुम्हाला एक जाणीव असायला पाहिजे की आपण कशा पद्धतीने अभ्यास केला तर तो आपल्याला फायदेशीर ठरेल. तर यासाठी आजचं हे सेशन अगदी व्यवस्थितपणे वेल डिझाईन केलेलं आहे. तुम्ही याला शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला भरपूर फायदा होईल. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा अगदी थोडक्यात बार्टीबद्दलची एक माहिती मी तुम्हाला सांगतो. बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी म्हणून ट्रेनिंग देण्यात येतं. त्याचबरोबर काही रिसर्च रिलेटेड कामंसुद्धा केली जातात. आणि हे ऑलरेडी दिल्लीमध्ये किंवा इतर ठिकाणी जवळपास 460 विद्यार्थ्यांना UPSCचं ट्रेनिंग देत आहेत. दिल्लीमध्ये ऑलमोस्ट 200 विद्यार्थ्यांना ते UPSC संदर्भात ट्रेनिंग देतात. इवन औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी त्यांनी MPSCसाठी म्हणून सुद्धा ट्रेनिंग सेंटर चालू केलेले आहेत. आता जो हा प्लॅटफॉर्म असणार आहे तो पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीचा असणार आहे. आता एकूण त्यांच्या MPSCच्या प्रयत्नांमधून किती विद्यार्थ्यांना यश आलं आहे हे सुद्धा त्यांनी इथं त्यांच्या वेबसाईटवरती वगैरे दाखवलं आहे. MPSC व्यतिरिक्त ते IBPS एक्झामसाठी म्हणजे जे बँक एक्झाम्स होतात त्यासाठी सुद्धा तयारी करून घेतात. रेल्वे एक्झाम, LIC, त्यानंतर क्लर्क अशा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी त्यांच्याकडं कोचिंग केलं जातं. ऑलरेडी ते फिजिकल स्वरूपामध्ये ट्रेनिंग देत आहेत. आता सध्या ते पहिल्यांदा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून येत आहेत. त्यांचं जे नोटिफिकेशन होतं तर ते अशा प्रकारचं आहे. महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी MPSC परीक्षेसाठी विनामूल्य ऑनलाईन कोचिंग क्लास असणार आहे आणि हे अगदी सगळ्यांसाठी मोफत असणार आहे, विनामूल्य असणार आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर कास्ट, कॅटेगरी किंवा रिलिजन. तर याचा कुठलाही संबंध याच्यामध्ये नाही आहे. सगळ्यांना याच्यामध्ये ऑनलाईन ट्रेनिंग दिले जाणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये असं पण सांगितलं आहे की हे जे ऑनलाईन कोचिंग असणार आहे तर ते त्यांच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरती असणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ते लेक्चर्स, ते सेशन्स कंडक्ट केले जातील. ठीक आहे. यासाठी फक्त तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे. तो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला बार्टीवरती जायचं, म्हणजे www.barty.in वरती जा. तिथे गेल्यानंतर त्यांच्या होम पेजवरतीच ॲड दिलेली आहे. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्वतःचं अकाउंट ओपन करायचं आहे. अकाउंट ओपन करण्यासाठी स्वतःचं नाव जसं आपल्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असणार आहे त्याच पद्धतीचं तुमचं नाव असावं. सर्टिफिकेट नंबर आपल्याला लागतो, म्हणजे SSC सर्टिफिकेट नंबर हा लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे का, 12th कंप्लीट झालं आहे का, तर हे मेन्शन करावं लागेल. या व्यतिरिक्त तुम्हाला फोटो आणि साईन ही अपलोड करावी लागते. फोटोची साईज ही 50 KB पेक्षा कमी आणि जी तुमची सिग्नेचर आहे, सही जी आहे, तर त्याची साईज ही 20 KB पेक्षा कमी पाहिजे. ठीक आहे. तर हे तर सगळं झालं. त्या बार्टीवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, लेक्चर कुठं आणि कसे होणार आहेत हे तुम्हाला समजले, ऑनलाईनच होणार आहेत. आणि जर तुम्ही त्यांना कॉल केला, त्यांचे नंबरसुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. जर तुम्ही त्यांना कॉल केला तर ते सांगतील की जुलै एंडपासून क्लासेस सुरू होत आहेत आणि 2 महिन्यांपर्यंतचं त्यांचं ड्युरेशन असणार आहे, हे सुद्धा तुम्हाला ते गाईड करतील. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही फोन करू शकता. आता या उपक्रमाचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा आहे, किंवा हा जर बार्टीचा क्लास केला तर इतर तुम्हाला कुठला क्लास जॉईन करावा लागतो का, तर याविषयी आपण चर्चा करू. कारण हा मुद्दा तुमच्या मनाला त्रास देत असेल की मी समजा जर बार्टीचा क्लास केला तर मला इतर कुठला क्लास करण्याची गरज आहे का. तर मित्रांनो, हे पूर्णपणे तुमच्या फायनान्शियल कंडिशनवरतीच डिपेंड असतं. तुम्ही आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहात, तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे यावरती पूर्णपणे क्लास लावायचा की नाही हे डिपेंड असतं. क्लास लावल्यामुळंच अधिकारी होतं असं बिलकुल नाही आहे. असे असंख्य विद्यार्थी असतात, असंख्य असे कॅन्डिडेट आहेत की जे कुठल्याही प्रकारचा क्लास किंवा कोचिंगला न जाता त्यांनी पद मिळवलेत, असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. तर पूर्णपणे ह्या तुमच्या फायनान्शियल कंडिशनवरतीच डिपेंड आहे. हां, तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला कुठल्या शिक्षकांनी शिकवल्यावरती जास्त समजतंय
आपल्याला कुठल्या प्लॅटफॉर्मचा फायदा हा आपल्या एक्झाम पास होण्यासाठी होणार आहे, आपल्या नॉलेजमध्ये भर कुठं राहून होणार आहे, म्हणजे तुमचा वेळ आणि तुमचा पैसा ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला योग्य ठिकाणी युटिलाइज करता येणं हे गरजेचंच आहे. बार्टीवरती फक्त तुम्ही स्वतःचा वेळ द्यायचा आहे, तिथं कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही. म्हणजे हा जो फीवाला जो अडथळा होता, जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मे बी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फेस करावा लागत असेल, तर तो बार्टीकडून दूर करण्यात येतोय. अतिशय आनंदाची बातमी ही, कारण बरेचसे असे असतात की जे पैशाच्या अभावी कुठलाही क्लास नाहीत करत आणि त्यांना असं वाटत राहतं की आपण क्लास नाही लावला, आपण फी नाही भरली, आपण क्लास नाही लावला आणि म्हणून मग आपल्याला अभ्यास करता येणार नाही, आपण कॉम्पिटिशनमध्ये पाठीमागं राहू, असा जो गैरसमज असतो, तर हा तरी आता बार्टीकडून दूर करण्यात येतो. म्हणजे ते ॲटलिस्ट फ्री क्लास देत आहेत आणि तुम्हाला आता सगळ्यांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ठीक आहे. पण दुसरीकडं असा सुद्धा मुद्दा आहे की ज्या विद्यार्थ्यांची ऑलरेडी फायनान्शियल कंडिशन चांगली आहे, घरातून सपोर्ट आहे, पैसे वगैरे ऑनलाईन क्लास करण्यासाठी देत आहेत, ऑफलाईन करण्यासाठी देत आहेत, तर अशांनी कुठलाही क्लास जॉईन करण्यामध्ये सुद्धा हरकत नाही आहे. कारण त्यानुसार तुम्ही अभ्यासाच्या सतत टचमध्ये सुद्धा राहाल, तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शन मिळत राहील. बार्टीचं तर मार्गदर्शन ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यांच्या फेसबुक पेजवरती आणि यूट्यूब चॅनलवरती ते लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून देणारच आहेत. पण या व्यतिरिक्त तुम्हाला जर अफोर्डेबल होत असेल तर इतर ठिकाणी ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास लावू शकता. ठीक आहे. मग आता समजा जर क्लास लावायचाच आहे तर तो कसा लावायचा, ऑफलाईन लावायचा आहे की ऑनलाईन लावायचा, तर याविषयी अगदी थोडक्यात आपण बोलू. सध्या कोरोनाची परिस्थिती बघितली तर कुठल्याही मोठ्या मोठ्या रेप्युटेड क्लासेसमध्ये सुद्धा त्यांचे ऑफलाईन क्लासेस तर सध्या बंदच आहेत. आणि माझी पण तुम्हाला सगळ्यांना अशीच विनंती आहे की कुठंही ऑफलाईन क्लासेस किंवा कुठल्याही लायब्ररीमध्ये जाऊन बसून अभ्यास करणं, तर या कन्सेप्टमधून थोडंसं बाजूला या. कारण सध्याची स्थितीच तुम्हाला अलाव करणार नाही आहे की कुठंतरी जाऊन तुम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करताय किंवा कुठल्या तरी क्लासला जॉईन करायचं आहे, अशा भानगडीत पडू नका. थोडंसं स्वतःला अशा सगळ्या सोशल गॅदरिंगपासून थोडंसं लांब ठेवा. म्हणजे गर्दी वगैरेमध्ये जाणं थोडं अवॉइड करा. जास्तीत जास्त सेफ राहा, घरामध्ये राहा आणि जर पॉसिबल असेल तर फक्त ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून, व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातूनच अभ्यास करा. बार्टीकडून तुम्हाला तशी सुविधा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त इतर सारे प्लॅटफॉर्मसुद्धा आहेत. तर तुम्ही फक्त आणि फक्त सध्या स्वतः सेफ राहून अगदी जिथं आहात त्याच ठिकाणी स्वतःला आयसोलेट करून अभ्यासाचा प्रयत्न करा. ठीक आहे. कुठल्याही लायब्ररीमध्ये, रिडिंग रूममध्ये आत्ताच जाऊ नका. इव्हन गव्हर्नमेंटनी सुद्धा समजा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स ओपन करण्याला परमिशन दिली तरी सुद्धा ॲटलिस्ट एक महिनाभर तरी स्वतःच्या घरातून बाहेर पडू नका. हे पॅनिक वगैरे करण्यासाठी बिलकुल नाही आहे, हे सेफर साईडसाठी आहे. कारण आपल्यावरती पूर्ण कुटुंब अवलंबून आहे, ते याची जाणीव असायला पाहिजे. चांगलंच गव्हर्नमेंटकडून ज्यावेळेस आदेश येतील त्यानंतर सुद्धा महिनाभर तरी तुम्ही स्वतः या परिस्थितीची जाणीव ठेवून स्वतःला आयसोलेट ठेवा. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूयात, तो म्हणजे ऑनलाईन क्लासचा जास्तीत जास्त फायदा हा कसा करून घ्यायचा आहे. म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन क्लास करताय तर त्याचा फायदा तुम्हाला कसा व्हायला पाहिजे. मग बार्टीचे लेक्चर असतील किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मचे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन क्लास एखादा करता त्याचा फायदा तुम्हाला कसा जास्तीत जास्त होईल, तर त्यासाठी 5 महत्त्वाचे मुद्दे जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे लेक्चर्स हे ऑनलाईन बघायचे नाही आहेत, लेक्चर्स हे ऑफलाईन बघायचे. ऑफलाईन ते तुमच्या मोबाईलमध्ये, कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड स्वरूपामध्ये असावेत किंवा ऑफलाईन मोडमध्येच बघायचे आहेत. यूट्यूबमध्ये सुद्धा ती फॅसिलिटी असते की कुठलंही लेक्चर तुम्ही पहिल्यांदा डाउनलोड करू शकता, त्यानंतर तुम्ही त्याला बघायचं आहे, म्हणजे ऑफलाईन मोडमध्ये बघायचं. याचे बरेचसे फायदे आहेत. जसं की जर तुम्ही ऑनलाईन असाल, लाईव्ह लेक्चर ज्यावेळेस तुम्ही बघताना तर तुम्हाला डायव्हर्ट करणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी असतात. लाईव्ह लेक्चरमध्ये काहीतरी कमेंट सेक्शनमध्ये, कमेंटमध्ये चॅट चालू असतो, अननेसेसरी काहीतरी भलत्याच गप्पा पण सुरू होतात. तर असं नको व्हायला. जर तुम्ही ऑनलाईन लेक्चर बघताय तर फक्त टॉपिक रिलेव्हंट जर चर्चा होत असतील तरच त्या ऑनलाईन बघण्यात पॉईंट आहे. पण मॅक्झिमम वेळेस ऑनलाईन किंवा लाईव्ह लेक्चर ज्यावेळेस होतात तर कमेंटमध्ये भलतंच काहीतरी सुरू असतं. तर तसं नको व्हायला. तुम्ही स्वतःला अभ्यासापासून डायव्हर्ट करू नका. स्वतःचा वेळ जास्त इम्पॉर्टंट आहे, तर म्हणून लेक्चर्स हे ऑफलाईन मोडमध्येच बघायचे. दुसरा महत्त्वाचा याचा फायदा आहे तो म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन लेक्चर बघता, नेट ऑफ करता, त्यावेळेस तुम्हाला इतर कुठलंही नोटिफिकेशन येणार नाही. म्हणजे यूट्यूबमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये किंवा डाउनलोड केले ज्यावेळेस लेक्चर बघताना तर मोबाईलचं नेट ऑफ करायचं. यातून काय होतं, तुम्हाला कुठलाही मेसेज येणार नाही किंवा कुठलाही इतर अपडेट येणार नाहीत. तुमचं लक्ष फक्त आणि फक्त मोबाईलमध्ये आणि त्या स्क्रीनमध्ये किंवा लेक्चर बघताना फक्त त्या स्क्रीनमध्ये असणार आहे. तर म्हणून हे सगळे लेक्चर्स हे ऑफलाईनच बघायचा प्रयत्न करा.
तशी सुविधा आपल्या विजन स्टडी ॲपमध्ये आहे की तुम्ही लेक्चर हे कधीही ऑफलाईन बघू शकता, डाउनलोड करून ठेवता येतात. त्याचा स्पीड वाढवण्याचा कमी करण्याचा सुद्धा ऑप्शन असतो. तिथं तुमचं मन इकडं तिकडं भटकल असा कुठलाही प्रकार होत नाही. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ऑनलाईन क्लासचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी तो म्हणजे स्वतःचं टाईम टेबल ठरवता आलं पाहिजे की दिवसातला याच पर्टिक्युलर वेळेमध्ये हे लेक्चर्स मला बघायचे आहेत. म्हणजे समजा बार्टीकडून लेक्चर हे 2 ते 4 मध्ये घेण्यात येत आहे, तर तुम्ही 2 ते 4 मध्ये बिझी असाल, तुमच्या कामांमध्ये असाल, तर रोज 2 ते 4 मध्येच ते लेक्चर बघायचं असं अजिबात करू नका. ऑफलाईनमध्ये ते लेक्चर तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार बघायचं आहे. फक्त त्याचं एक वेळापत्रक ठरलं पाहिजे की रोज सकाळी मी लेट्स आहे की 10 ते 2 वाजेपर्यंत जेवढे काही माझे लेक्चर्स आहेत जे सगळे मी डाउनलोड करून ठेवेल आणि ते 2 ते 4 किंवा 10 ते 2 या वेळेमध्ये बघत राहील. ठीक आहे. म्हणजे स्वतःचं टाईम टेबल बनवता आलं पाहिजे, तरच या ऑनलाईन क्लासचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. तिसरा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे प्रत्येक लेक्चरच्या तुमच्याकडे नोट्स असल्याच पाहिजेत. नोट्स कशा बनवायच्या हे ऑलरेडी मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे, पण पुन्हा एकदा सांगतो. लेक्चर बघायचं आहे, पूर्ण व्यवस्थितपणे शांतपणे ऐकून घ्यायचं, बघायचं, त्यानंतर गोष्टींना रिकॉल करायचं. म्हणजे थोडंसं ताण द्यायचं की आपण या लेक्चरमध्ये कुठले कुठले मुद्दे शिकलो, टोटल लेक्चर कशावरती होतं, काय काय मुद्दे आपल्याला लक्षात राहत आहेत, काय लक्षात राहत नाही. तर हे सगळं थोडंसं एका पेजवरती रफली लिहायचं. त्यानंतर पुन्हा एकदा लेक्चर बघा, त्याच्यामधले महत्त्वाचे टर्म्स असतील, महत्त्वाचे कीवर्ड्स असतील, तर ते तुमच्या नोट्समध्ये इन्क्लूड करा. ठीक आहे. चौथा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे अजिबात वेळ वाया घालवू नका. म्हणजे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती जर एखादा पर्टिक्युलर शिक्षक तुमचा वेळ खातोय, तर त्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. कारण आपले जर तुम्ही लेक्चर्स बघितले, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा जे लेक्चर्स बघता ना तुम्ही, तर ऑलमोस्ट आपण एक 15 ते 20 मिनिटाचं लेक्चर घेतो आणि ते खूप टू दी पॉईंट ठेवलेलं असतं, नॉलेजफुल ठेवलेलं असतं आणि फक्त तिथं त्या मुद्द्यावरती चर्चा केली जाते. पण समजा तेवढ्याच नॉलेजसाठी जर तुमचा मी 1.5 तास घेतला, 2 तास घेतला, तर तुम्हाला वाटेल की लेक्चर 2 तासाचं होतं आहे, पण ॲक्च्युअल तुम्हाला इन्फॉर्मेशन ही 20 मिनिटाचीच महत्त्वाची होती. इतर तुमचा वेळ हा पूर्णपणे खाल्लेला असतो. तर असं अजिबात करू नका. तुमचा वेळ हा कुणालाही वाया घालवू देऊ नका. म्हणजेच स्वतःला कळलं पाहिजे की आपल्याला कुठल्या प्लॅटफॉर्मपासून लांब राहायचं आहे, कुठं तुमचा वेळ जास्त वाया जातोय. इवन आमच्या लेक्चर्समध्ये सुद्धा जास्त बडबड होऊ लागली, म्हणजे जास्त तुमचा वेळ जाऊ लागला, तर लगेच न विचार करता अनसबस्क्राईब करून टाकायचं. ठीक आहे. पाचवा महत्त्वाचा पॉईंट आहे, ऑनलाईन क्लासचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. त्यासाठी म्हणून की तुमच्याकडं पुस्तकं असणं गरजेचं आहे. विषयानुसार तुमचं त्या लेक्चर झाल्यानंतर विषयानुसार वाचन झालं पाहिजे. म्हणजे एखादा मुद्दा तुम्ही लेक्चरमध्ये बघितला ठीक आहे, पण ॲक्च्युअल टेक्स्टबुकमध्ये काय सांगितलं, आपले स्टेट बोर्ड्समध्ये, NCERTमध्ये काय पद्धतीने त्याला डिफाईन केलेलं आहे, नेमकी एक्झॅक्ट पुस्तकी भाषा कशी आहे हे सुद्धा तुम्हाला जाणवलं पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर म्हणून जे आपले स्टँडर्ड बुक असतात तर त्यांचा सुद्धा वापर तुमच्या अभ्यासामध्ये व्हायला पाहिजे. खरं तर या ऑनलाईन पद्धतीमुळं जे वाचन करण्याचं जे प्रमाण होतं तर ते खूप कमी झालेलं आहे. माझं स्वतःचं एक्झाम्पल द्यायचं झालं ना, तर मी आधी ऑलमोस्ट एक 100 ते 150 पेजेस माझे आरामात कशीही वाचून होत होते. पण ज्यावेळेसपासून हे सगळे असे ऑनलाईन पद्धती सुरू झाल्या, म्हणजे लास्ट 4-5 इयर्सपासून, तर माझं सुद्धा वाचनाचं प्रमाण कमी झालं आहे. ते मला जाणवते आणि त्याच्यावरती मी ॲक्च्युली काम पण करतो आहे. तर हे व्हायला नको तुमच्या बाबतीत. तुमचं आणि पुस्तकाची अटॅचमेंट असायला पाहिजे. विजन स्टडीवरती आम्ही सगळे लेक्चर्स अशा पद्धतीनेच डिझाईन केलेत की खरं तुम्हाला पुस्तक घेण्याचीच गरज पडू नये. पण तरीसुद्धा आम्ही सुद्धा सांगतो की एखाद्या आमच्या शिक्षकाचं जर लेक्चर तुम्हाला समजत नसेल, शिकवण्याची पद्धत समजत नसेल, तर त्या विषयाचं पुस्तक तुमच्याकडं असायलाच पाहिजे. ठीक आहे. तर हे सगळ्या मुद्द्यांना जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं तरच तुमचा प्लॅन हा लॉंग टर्मसाठी टिकणार आहे. ज्यावेळेस तुम्ही कुठलेही ऑनलाईन क्लास जॉईन कराल तर तिथं तुम्हाला हेच समजलं पाहिजे की आपल्याला इथून जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे, जास्तीत जास्त आपल्याला नॉलेज तिथून मिळवायचं आहे. तर या दृष्टिकोनातून त्या क्लासकडे बघायचं आहे, कुठल्याही लेक्चरकडे बघायचं आहे. तो शिक्षक कसा दिसतोय, तो मॅम कशा दिसत आहेत, किंवा आपण कमेंट काय करतोय, इतरांचं कमेंट काय चालू आहेत, तर या गोष्टींमध्ये अजिबात स्वतःचा वेळ वाया घालवू नका. कारण ह्या वेळेमुळं किंवा ह्या ज्या तुम्ही गोष्टी करता तर त्याच्यामुळेच कुठेतरी तुम्ही अभ्यासापासून डायव्हर्टसुद्धा होता. तर माझं अगदी सिन्सिअर असं म्हणणं आहे की प्रत्येक लेक्चर ज्यावेळेस तुम्ही बार्टीचे लेक्चर्स अटेंड कराल किंवा कुठल्याही क्लासचे, तर ते फक्त आणि फक्त ऑफलाईन किंवा डाउनलोडेड मोडमध्येच बघत चला. सगळे तुमच्याकडे असायला पाहिजेत. ज्यावेळेस तुम्ही नेट ऑफ करून ते लेक्चर बघाल ना आणि नेट ऑन करूनचा दोन्ही एक्सपिरियन्स तुम्ही चेक करा, त्यावेळेस तुम्हाला खरं समजेल की आपल्याला जास्त फायदा कशातून झाला आहे. ज्या वेळेस तुम्ही ऑफलाईनमध्ये लेक्चर बघाल
त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं डिस्ट्रॅक्शन होणार नाही आहे. म्हणजे कुठल्याही तिथं ॲड येत नाहीत. म्हणजे यूट्यूबवरती लेक्चरमध्ये ॲड वगैरे येतात तर त्या ॲड येणार नाहीत किंवा त्याबरोबर इतर नोटिफिकेशन येणार नाही, व्हॉट्सअप वाजणार नाही आहे, फेसबुकची काही नोटिफिकेशन येणार नाही. तर चांगला आणि प्रोडक्टिव्ह अभ्यास होईल. तर हे सगळे प्रॅक्टिकल वे आहेत, हे तुम्ही इम्प्लिमेंट करायलाच पाहिजेत. तरच तुम्हाला तुमच्या ऑनलाईन क्लासचा जास्तीत जास्त फायदा होईल. ठीक आहे. तर या बार्टीच्या उपक्रमासाठी तर आमचा सपोर्ट असणार आहे, विजन फॅमिलीचा सपोर्ट आहेच. आणि काही रिसोर्सची काही गरज पडलीच तर त्यासाठी सुद्धा, त्या मदतीसाठी सुद्धा आम्ही तत्पर राहू. तर याच विश्वासाने आजच्या या सेशनमध्ये इथंच थांबतो. जाता आता आणखीन एका नॉलेजेबल प्लॅटफॉर्मबद्दल तुम्हाला सांगतो, ते म्हणजे विजन स्टडीजचं ॲप. या ॲपच्या माध्यमातून भरपूर सारा आणि अगदी मोफत तुमचा अभ्यास होतो आहे. भरपूर सारा PDF मटेरियल तिथं वाचण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. तिथं बऱ्याचशा प्रॅक्टिस टेस्ट होत राहतात. प्रत्येक वेनेसडे हा विनिंग वेनेसडे असतो, स्टनिंग सॅटर्डे आहे. तिथं प्रत्येक विषयाच्या टेस्ट होत राहतात आणि हे सगळं मोफत आहे. आमचे काही पेड कोर्स पण आहेत. जर तुम्हाला तुमची फायनान्शियल कंडिशन जर अलाउ करत असेल तर नक्कीच तुम्ही या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे. याचे प्रवेश, राज्यसेवा कोर्सचे प्रवेश हे 20 जुलै रात्री 11 वाजता क्लोज होत आहेत. तर इथंच थांबतो. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.